मिरजेतील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष व डिजिटल मीडिया ऑफ इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजय भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सिद्धार्थ भोकरे यांनी अध्यक्ष संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार शिक्षण प्रणालीद्वारे संस्थेला लवकरच अभिमत विद्यापीठ बनवण्याचा संकल्प व्यक्त केला। यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, सुरेश आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, इंद्रजित घाटे, डॉक्टर विनोद परमशेट्टी, गव्हर्निंग काउन्सिल सदस्य इंद्रजित घाटे, शिवाजी दुर्वे, मोहम्मद मनेर, चंद्रकांत पाटील तसेच सकाळचे सहयोगी संपादक शेखरजी जोशी, पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी, लोकसत्ताचे दिगंबर जाधव, पत्रकार जगदीश धुळबुळू, पत्रकार शंकर भोसले यांच्यासह क्रीडा, राजकारण, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामीण पत्रकार संघ, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी संजय भोकरे म्हणाले, संस्थेची क्रीडा परंपरा कायम जपावी, सामाजिक सलोखा आणि एकोपा कायम ठेवत जातीवादाचे उच्चाटन करावे, विज्ञान युगाबरोबरच संस्कृती आणि परंपरेचं जतन करावं, शरीर स्वास्थ्य जपावं, डिजिटल मीडियाचा वापर करून राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्राचा अभ्यास करत राहावं असा मौलिक सल्लाही त्यांनी दिलाय। सुरेश आवटी म्हणाले, वस्ताद संजय भोकरे यांचा दैदिप्यमान वारसा आणि संस्कार सिद्धार्थ यांना लाभले आहे। भविष्यात काय होतो, आपण काय घडलं पाहिजे याची जाण ठेवावी। लहान वयात सिद्धार्थ यांच्याकडे संस्थेच्या उपाध्यक्ष पदाबरोबरच डिजिटल मीडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे आहे। भविष्यात ते मोठी प्रगती करतील, त्यांना भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचंही ते म्हणाले। एका जनार्दनी व्यक्ती खोटा, म्हणजे नवस खोटा, देव खोटा आहे। तूच तू दगड, तूच माती घेतलीस, तूच देव तयार करतेस आणि तूच नवस करतेस, तूच पुत्र मागतेस, ही थोतांड पाहिजे असे हे संत महात्मे होते आपले। याचाही अभ्यास ठेव, कारण महाराष्ट्रात आपण जन्मलोय आणि महाराष्ट्राची एवढी संत परंपरा प्रचंड मोठी आहे। या कार्यक्रमात शेवटच आपल्याला सांगतो, डॉक्टर मला एक घाणेकर पुरस्कार मिळाला पुण्यामध्ये आणि पुरस्कार घ्यायला काहीतरी 8-10 जण होते। पुरस्कार दिला आणि 2 शब्द बोला आणि मी म्हटलं, बाबा पत्रकारिता करताना आम्हाला खरं आव्हान आहे। अजून म्हणजे 7 चौला ग्रामीण भागात तरी एक महिला आता मंत्रलेलं पाणी आणायला गेली, दवाखान्यात प्राथमिक उपचार केंद्रात गेली नाही, हे दुर्दैव आहे। पण पत्रकारितेतून समाज प्रबोधन ज्ञानेश्वर म्हणून त्या काळातलं मला वाटतं 1332 काहीतरी 1398 काहीतरी असेल काय त्या सालातलं ज्ञानेश्वर महाराजांचं साल माझ्या लक्षात